हॅलो एव्हरीबडी, एस के कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. 12th कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिकचा आपण क्वेश्चन पेपर मार्च 2020 यावर्षी पुणे बोर्डाची जी प्रश्नपत्रिका आलेली होती त्याचा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ मी ज्या वेळेला विद्यार्थ्यांचा झूम ॲपवरती लेक्चर घेत होतो त्यावेळेसचा ॲज इट इज रेकॉर्ड केलेला आहे आणि तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रेझेंट करत आहोत. म्हणजे विद्यार्थ्यांचेही कन्व्हर्सेशन्स तुम्हाला ऐकू येतील. अतिशय सोपा असणारा हा फायनल अकाउंट आणि आपला सर्वांचा आवडीचा टॉपिक कशा पद्धतीने सोडवायचा आणि 15 पैकी 15 मार्क्स कसे मिळवायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या चॅनलवर तुम्हाला खूप सारे व्हिडिओ अवेलेबल आहेत. तुम्हाला पाहिजे असतील चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. या व्हिडिओमध्ये घेतो आहोत आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट क्वेश्चन पेपर मार्च 2020 यातला लाईव्ह प्रॉब्लेम. पुणे बोर्ड क्वेश्चन पेपर मार्च 2020 या क्वेश्चन पेपर मधला क्वेश्चन नंबर 7. From the following trial balance and adjustment given below, you are required to prepare a trading and profit and loss account for the year ended 31st March 2016 and balance sheet as on that date of Messrs. Durgesh and Dinesh. पहा, या ठिकाणी आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ही ट्रायल बॅलन्स आणि खाली काही ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत. यावरून आपल्याला काय काय तयार करायचं आहे, काय तयार करायचं आहे, कोणते कोणते अकाउंट बनवायचे. हॅलो, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस. शबास सानिका. अँड बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटीज आणि ॲसेट आणि वर्किंग मध्ये आपण कोणतं अकाउंट बनवतोय, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पहा, कोणत्याही पद्धतीने उदाहरणाला मार्किंग करून घ्यायची नाही. डायरेक्ट प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायचा. ओके, बघा या ठिकाणी तुम्हाला काय काय दिसतंय. सर्वात अगोदर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कॅपिटल दिसतंय का पार्टनरचं. व्हॉट इज अमाऊंट ऑफ कॅपिटल हिअर. 70,500. हा, काय करायचंय 17,500. कुठे लिहायचे अगोदर, कुठे लिहायचे 17,500 कुठे लिहायचे. क्रेडिट साइडला काय लिहायचं, बाय कॅपिटल का बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती अमाऊंट होती, 17,500 दोघांची पण ना. ओके, त्यानंतर ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला ड्रॉइंग दिलेले आहेत का, ड्रॉइंग आहेत का, ड्रॉइंग आहेत का, नाहीये. ओके, द्या सोडून, लिव्ह इट. कॅश अकाउंट, बँक अकाउंट काही लिहायचं नाही. बरेच विद्यार्थी फसतात. सर जनरल रिझर्व्ह फंड काय करायचं, यामध्ये काही करायचं नाही, ते ॲज इट इज ठेवायचं आणि ते शक्यतो नसतंच. ओके, then direct start your first adjustment. What is your first adjustment here? The stock on 31st March 2016 was valued at ₹14,500. Very good साक्षी. स्टॉक आहे 14,500 रुपयाचा. कुठे कुठे लिहायचा असतो तो, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला लिहितो मी. इथे लिहितो शेवटी बाय काय
Closing Closing stock. stock. Closing stock. What is the amount of that? 14,500. 500. And next effect Assets. Balance बॅलन्स शीटच्या शीटमध्ये assets ऍसेट साईडला. ऍसेट मध्ये कुठेही लिहिलं तरी चालतं. जनरली आपण सेंटरला लिहितो. काय लिहितो? क्लोजिंग स्टॉक. Closing stock. क्लोजिंग स्टॉक किती? 14,500. ओके. देन व्हॉट इज द नेक्स्ट ऍडजस्टमेंट हिअर? सर पुढची ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी, है ना? आउटस्टँडिंग सॅलरी किती रुपये? 350. As we know, what are the effect of outstanding? As per accrual concept, outstanding expenses are the expense for current year and we have to record in the current year final statement. And that's why these 350 should be recorded in our P&L account. Okay? आपल्याला इथे सॅलरी किती रुपये दिलेली पहा बरं ट्रायल बॅलन्स मध्ये. 650. म्हणजे एवढा 650. शाबास, एवढा खर्च आपण केलेला आहे, एवढे पैसे दिलेले आहे आणि ऍडजस्टमेंट सांगते 350 रुपये द्यायचे बाकी आहेत, हे की नाही? म्हणजे आपला टोटल खर्च किती? 650 दिलेले, 350 न दिलेले, म्हणजे दोघांची बेरीज आपला खर्च आहे 1000 रुपये. आणि सॅलरी नावाचा घटक कुठं असतो? ट्रेडिंग अकाउंट मध्ये असतो का प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये असतो का बॅलन्स शीट मध्ये असतो? Profit and loss. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मी सुरुवातीला हे बघा इथे जे तुम्हाला मार्किंग दिसते रेड कलरची, तिथून वरती ट्रेडिंग अकाउंट आहे आणि तिथून खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. Profit and loss account. मग इथे लिहितो मी टू सॅलरी. सॅलरीची ट्रायल बॅलन्स मध्ये रक्कम दिलेली आहे किती? 650. 650. त्यामध्ये मला करायचं ऍड काय? आउटस्टँडिंग. Outstanding salary. आउटस्टँडिंग सॅलरी किती? 300. 350. बाहेर किती येईल रे मग? 1000. 1000. मग या 350चा मला टाकायचा आहे दुसरा इफेक्ट. कुठे टाकणार सांगा? Balance sheetच्या liability side. शबास, लायबिलिटी साईडला. सुरुवातीला काही ओळी कॅपिटल साठी सोडायच्या, एक साधारणपणे 5-6 ओळी सोडतो मी आणि नंतर लिहितो इथे काय? आउटस्टँडिंग सॅलरी किती रे? 300. 350. ओके. देन व्हॉट इज द नेक्स्ट ऍडजस्टमेंट अगेन? पुढचे ऍडजस्टमेंट काय पहा? Wages paid in advance to workers rupees 600. कम्प्लीट आउटस्टँडिंगच्या ऑपोजिट आहे. वेजेस पेड इन ऍडव्हान्स टू वर्कर. वर्करला ऍडव्हान्स दिला ना, किती रुपये ऍडव्हान्स दिला? 600. मग बघा बरं तुम्ही वेजेस किती पेड केलेले आहेत? व्हॉट इज द अमाऊंट ऑफ वेजेस इन द 1400. गिवन? शाबास, 1400. 400. 1400 ऑलरेडी दिलेले आहेत ना, हो. आणि त्यामधले 600 रुपीज कधीचे आहेत? ऍडव्हान्स आहे. म्हणजे करंट इयरचे आहे का नेक्स्ट इयरचे आहे? नेक्स्ट इयर. आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेक्स्ट इयर साठी आहे का करंट इयर साठी? करंट इयर. करंट इयर साठी. मग हे 1400 रुपये म्हणजे 1400 आहेत ना, त्यामध्ये 600 लिहायला पाहिजे का? नाही. मग सांगा वेजेस नावाचा खर्च कुठं लिहितो आपण अगोदर? वेजेस नावाचा खर्च कुठे येतो? Tradingच्या डेबिटला. टू वेजेस किती रुपये? 1400. त्यामधून मला काय करायचंय? लेस काय? ऍडव्हान्स टू Advance to वर्कर्स. किती रे? ऍडव्हान्स टू वर्कर्स किती येईल? 600. 600 रुपीज. ओके. बाहेर किती येईल? 2000. अरे बेटा ते ऍड आहे का लेस आहे? 800. 800.
ओके. मग हे 600 रुपयाचा दुसरा एपी कुठे टाकायचा? ऍडव्हान्स दिला आपण दिलेला ऍडव्हान्स आहे. दुसऱ्याला जास्त पैसे दिले म्हणजे आपली लायबिलिटी एक ऍसेट आहे. एसएटी. शाबास. आदेश कुठे टाकायचं म्हणते? बॅलन्स शीटच्या ऍडव्हान्स टू वर्कर. किती रुपये? 600. ओके. नंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट पहा. पुढची ॲडजस्टमेंट फार अवघड आहे हो सर, फार अवघड आहे, आम्हाला येतच नाही ते. काय ॲडजस्टमेंट आहे नेक्स्ट? Depreciate land and building at 5% per annum and land and machinery at 10%. डिप्रेसेड बिल्डिंग 5% अँड मशिनरी 10%. 10%. कशी सोडवतात माहिती नाही? हो. ओके. काय करायचं? पहिल्यांदा बिल्डिंग शोधायची. बिल्डिंग आहे का पहा बरं आपल्याकडे. बिल्डिंग किती आहे? बिल्डिंग 25. 25,000. आणि आणखी काय होतं? आणखी काय होतं? Machinery. मशिनरी किती आहे? 11. 11,000. 25 आणि 11 यांच्यातून काय करायचं? मला डिप्रेसिएशन करायचं ना. किती रे? बिल्डिंगला 5% आणि मशिनरीला 10%. पहिल्यांदा 10%. पहिल्यांदा बिल्डिंग आणि मशिनरी. मी काय करतो इथे? लिहितो लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग. व्हॉट वॉज द कॉस्ट ऑफ लँड अँड बिल्डिंग? 25,000. त्यातून मला करायचं लेस. लेस काय? Depreciation. डिप्रेसिएशन. किती पर्सेंट येते? 5%. 5% है ना. मग हे डिप्रेसिएशन 5% मी केलं. किती येतं रे 5%? 1,250. शाबास. वजाबाकी किती येईल मग याची? 23,750. पुन्हा मला लिहायचं आहे प्लांट अँड मशिनरी. Machinery. बर. प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट किती होती? 11,000. 13,000. त्यातून मी पुन्हा करतो लेस. काय? Depreciate. डिप्रेसिएशन किती टक्के? 10%. ओके. 1,100. शाबास. 1,100. 100. 1,100 कमी झाले. कशातून? 10,000. 11,000. किती राहिले? 13,000. 9,000. मग आता हे 1,250 आणि हे 1,100 यांचा दुसरा एपी कुठे जाईल? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. Profit and loss. व्हेरी गुड. Sir. टू डिप्रेसिएशन अकाउंट. कशा कशावरती? लँड अँड बिल्डिंग. Land and building. जेव्हा लँड अँड बिल्डिंग असं नाव असतं तेव्हा लँड अँड बिल्डिंगच पूर्ण लिहायचं. ओके. जेव्हा प्लांट अँड मशिनरी नाव असतं तेव्हा प्लांट अँड मशिनरीच लिहायचं, नुसतं मशिनरी लिहायचं नाही. अंडरस्टँड? किती? Yes, sir. किती आहे रे? 1,100 ना. टोटल किती झाले मग याचे? हो. टोटल किती झाले? 2,350. शाबास. 2,350. ओके. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट काय आहे? व्हॉट इज द नेक्स्ट ऍडजस्टमेंट? Right of 500 to the bad debt. बॅड डेट्स. बॅड डेट्स आहे म्हणजे कशावरती इफेक्ट करतात ते? ओपनिंग स्टॉकवर का क्लोजिंग स्टॉकवर का डेटरवर का मशिनरीवर? शोधा बरं. मग डेटर शोधा बरं याच्यातून पटकन. 12,500. 12,500. म्हणजे 12,500 तुम्ही कुठे लिहिणार पहिल्यांदा? बॅलन्स Asset शीट मध्ये. side ला. शाबास. ऍसेट साइडला. टू सेंट्री काय? डेटर्स. किती होते ते? 12,500. त्यातून मला करायचं लेस काय? बॅड डेट. Bad debt. किती पर्सेंट? 5%. 5% म्हणजे किती येतील रे ते आता? सांगा. 12,500 गुणिले 5% किती आलं?
625 आणि वजाबाकी किती येईल मग 12,500 मायनस 625 किती आले 11,850 सांगा बरं याचा दुसरा इफेक्ट कुठे टाकायचा बॅड डेट्सचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 काय बॅड डेट्स किती रुपये 650 ओके देन व्हॉट इज नेक्स्ट ऍडजस्टमेंट संपले संपले आता काय करायचं ट्रायल बॅलन्स मधला बघा आपण ऍडजस्टमेंटचा प्रत्येकाचा इफेक्ट दोन इफेक्ट दिले आता ट्रायल बॅलन्स फक्त तुम्हाला सिक्वेंटली फक्त ट्रान्सफर करायचंय म्हणजे ओनली वन इफेक्ट ओके फर्स्ट काय आहे ओपनिंग ओपनिंग स्टॉक स्टॉक किती आहे 9,000 कुठे लिहायचा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला शबास ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला कुठे टॉपला का बॉटमला टॉपला टॉपला ओपनिंग स्टॉक किती होता 9,000 बर लिहिला पुढे कॅश इन हँड 1200 कुठे लिहायचे assets and कॅश इन हँड हाऊ मच अमाऊंट 1200 देन नेक्स्ट काय डिस्काउंट अलाउड रक्कम कुठे डेबिटला डेबिट बॅलन्स आहे म्हणजे हा एक्सपेन्सेसचा डिस्काउंट आहे का इन्कमचा डिस्काउंट आहे डेबिट बॅलन्स आहे म्हणजे हा एक्सपेन्स लॉस आहे का इन्कम आहे नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो डेबिट ऑल expenses and losses. क्लिअर कट दिलेलं आहे डेबिट बॅलन्स आहे डिस्काउंटचा म्हणजे हा डिस्काउंट आपला फायद्याचा आहे का तोट्याचा आहे तोट्याचा डिस्काउंट सगळे तोटे आणि खर्च कुठे लिहितात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला शाबास तो डिस्काउंट अलाउड किती रुपये तो डिस्काउंट कितना था 450 ओके त्यानंतर पुढे सॅलरी झाले सॅलरी हो लँड अँड बिल्डिंग सुद्धा झालं फर्निचर 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 झालं का नाही कुठे लिहायचं फर्निचर Assetला. किती रुपये 9,000 9,000 बर इथे लिहिलं मी फर्निचर फर्निचर त्याची अमाऊंट लिहिली 9,000 ओके देन पुढे काय पहा फर्निचर नंतर प्लांट अँड मशिनरी झालं सन्ड्री डेटर झालं इंटरेस्ट पेड आहे 425 इंटरेस्ट पेड 425 आहे ना खर्च आहे का फायदा आहे रे हा 425 डेबिटला आहे म्हटल्यावरती डेबिटला आहे म्हणजे डेबिटलाच येणार ना हो इंटरेस्ट पेड किती रुपये 425 425 त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी झालं का नाही नाही किती रुपये प्रिंटिंग अँड स्टेशनरी 600 600 600 मग प्रिंटिंग अँड स्टेशनरी मला लिहायचं आहे कुठे लिहिणार मी प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती रक्कम 600 ओके 600 हां त्यानंतर काय रे प्रिंटिंग अँड स्टेशनरी नंतर परचेस परचेस हॅलो हां किंमत 5% काढली तुझे 5% काढले का हम्म ओके 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 ऍडजस्टमेंट मध्ये बरं बरं ओके थँक्यू व्हेरी मच हां प्रिंटिंग अँड स्टेशनरी झालं का हो त्यानंतर परचेसेस किती आहे परचेसेस
कुठे लिहायचे रे परचेसेस? ट्रेंडिंग ट्रेडिंगच्या डेबिटला 16,000 रुपये. टू परचेसेस किती? 16,000. परचेस रिटर्न आहेत का बघा रे? परचेस रिटर्न पण आहे किती? 1,100. म्हणजे मला हे 16,000 रुपये बाहेर लिहायचे का आतमध्ये लिहायचे? आतमध्ये. आणि काय करायचं? लेस परचेस रिटर्न किती? बाहेर किती येतील रे? 16,000 वजा 1,100 किती राहिले? 14,900. त्यानंतर काय आहे? वेजेस लिहिले आपण. त्यानंतर सेल्स रिटर्न किती आहे? सेल्स रिटर्न 900. सांगा बरं सेल्स रिटर्न काय करतो आपण? सेल्स मधून मायनस करतो ना. सेल्स मधून मायनस करायचं. सेल्स किती आहे? 23,600. बर, इथे सेल्स लिहितो आपण कुठे? बाय सेल्स ट्रेडिंग चेक 23,600. त्यातून मला करायचे लेस काय? सेल्स रिटर्न किती रुपये? सेल्स रिटर्नचे 900. मग वजा बाकी किती येईल माझे? 23,600 वजा 900 किती आले? 22,700. ओके. त्यानंतर बॅड डेट्स किती आहेत? हे 325. तुम्ही म्हणता मगाशी आपण बॅड डेट्स घेतले. बघा अरे एक गडबड झाली इथे. बॅड डेट्सची अमाऊंट किती रुपये आहे 5व्या ऍडजस्टमेंट मध्ये? 500. आणि आपण सोडवताना 5% केले वाटतं. मग हे 5% आहे का 500 आहे? 500. मग हे 500 आहे म्हणजे इथं आउटरला किती पाहिजे? 12,000. ओके. मग ते आपण मगाशी बॅड डेट्स लिहिले होते, ते बॅड डेट्स कुठे येते? 625 आहे का 500 आहे इथं? ओके. ही गडबड झाली होती मगाशी. आता हे बॅड डेट्स जे आहेत, हे बॅड डेट्स कोणते आहेत तुमचे? कोणते बॅड डेट्स आहेत? न्यू आहेत. आणि आता ट्रायल बॅलन्स मध्ये जे 325 आहेत ते कोणते आहेत? ओल्ड. मग ते दोन्हीही प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला तुम्ही सेपरेट लिहिले तरी चालतील आणि एकत्र लिहिले तरी चालतील. कळलं का? किती रुपये आहेत हे? 325. ओके. त्यानंतर पुढे सांगा. कॅपिटल झालं, सेल्स झालं, सन्ड्री क्रेडिटर किती आहे रे? व्हॉट इज अमाऊंट ऑफ क्रेडिटर हियर? 14,500. कुठे लिहायचे ते? सन्ड्री क्रेडिटर्स. लायबिलिटी. शाबास. क्रेडिटर्स किती? 14,500. त्यानंतर क्रेडिटर नंतर बिल्स पेएबल किती आहे? 3,500. इथे पुन्हा बिल्स पेएबल कुठे येणार? किती होते? 3,500. बरोबर ना. त्यानंतर बँक लोन 10,000 कुठे येणार? बँक लोन. लायबिलिटी. पुन्हा बँक लोन किती आहे ते? ऍडजस्टमेंट नाही ना त्याच्यावरती. आणि शेवट काय राहिलं? डिस्काउंट रिसिवड आहे. म्हणजे हा डिस्काउंट फायद्याचा आहे का तोट्याचा आहे? कुठे लिहायचा हा? क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. इथे लिहितो मी सेंटरला बाय डिस्काउंट रिसिवड. किती रुपये होते ते? 750. ओके. त्यानंतर परचेस रिटर्न ऑलरेडी झालंय आपलं. हे पहा मित्रांनो,
संपूर्ण प्रॉब्लेम म्हणजे संपूर्ण ट्रायल बॅलन्स विथ द हेल्प ऑफ ऑल दिज ॲडजस्टमेंट वी हॅव ऑलरेडी कंडक्टेड. ओके, प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपण 2 इफेक्ट दिलेले आहेत. ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर केलेला आहे. आता कोणत्याही प्रकारचं वर्किंग वगैरे न करता डायरेक्ट जागेवरती बॅलन्स काढायचं आहे. पहा, जागेवरती बॅलन्स कसा काढायचा असतो हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, या ठिकाणी मी पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटची बेरीज करणार आहे. त्या ठिकाणी मी मार्किंग करून घेतली. आता सांगा कोणत्या बाजूची बेरीज जास्त वाटते तुम्हाला, डेबिट का क्रेडिट? क्रेडिट साईड. क्रेडिट साईडला मी बेरीज करतो. आता माझ्याकडं इथे सगळं सिस्टीम आहे तरी सुद्धा मी मॅन्युअली बेरीज करतो. शेवटचा आकडा 0 0 0, देन अगेन 0 0 0, पुन्हा 7 आणि 5 किती झाले? 7 आणि 5 12. हातचा आला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 4 7, 7चे 7 आले. हातचा नाही आला म्हणजे आता 2 आणि 1 किती? 3. म्हणजे इथं मला डेबिट साईडला पुन्हा काय लिहायचे? 37,200. आता मला जागेवरती बेरीज आणि वजाबाकी करायची. जागेवरती काय करतो मी? फक्त शेवटचा जो डिजिट आहे हा शेवटचा कोणता? हा 0 दिसला का? बस मी फक्त याचा हिशोब करणार. नंतर एक एक डिजिट सांगा. पहिल्यांदा इथे बॅलन्स काढतो मी. या बॅलन्सला आपण नाव देणार आहोत वेगळं. अगोदर बॅलन्स काढू. 0 0 0 0. 0 मध्ये किती मिळवल्यावर 0 येतो? 0. पुन्हा सेकंड डिजिट आहे 10th डिजिट, तो सुद्धा 0चा आहे. त्यानंतर थर्ड डिजिट आता 100 प्लेस पहा. 9 + 8 9 आणि 8 किती? 17 मध्ये किती मिळवल्यावर शेवटी 2 येतो? 17 मध्ये 5 मिळवले. किती झाले? किती झाले? 17 आणि 5 किती झाले? 22. 22चा 2 खाली आला. हातचे आले 2 परत. 2 कॅरी ओव्हर. 2 आणि 9 किती? 11. 11 आणि 4 15. 15 मध्ये किती मिळवल्यावर 17 येतात? 2. हातचा आला पुन्हा 1. 1 आणि 1 2 आणि किती? 3. म्हणजे इथे मला काय लिहावं लागेल? 1. मग इथं काय येईल? 2 ग्रॉस प्रॉफिट. या ग्रॉस प्रॉफिटला मी कुठे ट्रान्सफर करणार? प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, अकाउंट. मग इथे 2 आहे तर 2चं इकडे काय होणार? बाय. बाय काय? ग्रॉस प्रॉफिट. बाय ग्रॉस प्रॉफिट. ओके, बाय ग्रॉस. 12 पैसे. या ग्रॉस प्रॉफिटला कुठून आणला मी? कुठून घेतला? ट्रेडिंग. टेकन फ्रॉम कुठून? ट्रेडिंग. टेकन फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट किती आला तो? 12,500. बर, आता कोणता अकाउंट क्लोज करायचं आपल्याला? प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस मध्ये या अननेसेसरी लाईन्स आहेत त्या रिमूव्ह करतो मी अगोदर. ओके, तुम्हाला नाही रिमूव्ह करता येणार बरं का ते परीक्षेला. मग तुम्ही म्हणताना आम्ही कशी रिमूव्ह करू? ठीक आहे, तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे का? ऑनलाईन पाहिजे होतं आहे ना. बेरीज करायचं टेन्शन नसतं राहिलं मग. बर, सांगा बेरीज कोणती बाजू जास्त आहे पहा बरं. क्रेडिट किती रे? 0 0. याला मी कलर बदलून घेतो म्हणजे व्यवस्थित दिसेल. ठीक आहे, ओके. 0 0 0. परत 0 0 0 नाही ना आता? 5 आहे ना? हां,
झिरो झिरो आणि अरे यार 5 झिरो. हां ओके. नंतर 5 आणि 7 किती? 12. हातचा आला 1 1 आणि 2 3 आणि 1 किती आले? 13,000. 250. आता मला नेट प्रॉफिट काढायचं ना. नेट प्रॉफिट काढायचं. या ठिकाणी मी नेट प्रॉफिट काढतो. सांगा 0 0 0 0 5 5 अधिक 5 किती झाले? 10. 10 मध्ये ऑलरेडी 0 असतो म्हणजे खाली 0च आहे, म्हणजे काही मिळवायची गरज आहे का? नाही. आता हातचा आला 1 हातचा आला, कळाला का? हां. 1 आणि तो 5 6 आणि 5 11 11 आणि 2 13 13 आणि 2 15 15चा 5 ऑलरेडी आहे म्हणजे मला 0 घ्यावा लागेल. ओके. नंतर हातचा आला 1 परत. 1 आणि 3 किती? 4 4 आणि 5 9 9 आणि 4 13 13 आणि 4 17 आणि 6 23 आणि 3 26 26 आणि किती? 32 6 32. शाबास. हातचे किती आले आता? 3 3 आणि 1 4 आणि 2 6 मध्ये किती मिळवल्यावर 13 येतात? याला काय नाव देणार मी? है ना. आता हा जो नेट प्रॉफिट आहे हा मला ट्रान्सफर करायचा आहे. कुठे? लायबिलिटीज. नाही रे, कॅपिटलला. पार्टनरचे नाव काय काय आपल्या? दुर्गेश आणि दिनेश. काय रेशो आहे रे त्यांचा? रेशो काय दिलेला आहे? क्वेश्चन मध्ये रेशो दिलाय का? नाही. मग तो काय करावा लागेल? कसा द्यायचा? इक्वल. कोण आहे आपला? पहिला आहे मिस्टर दुर्गेश, त्याला किती द्यायचे? हाफ. दुसरा आहे मिस्टर दिनेश, त्याला सुद्धा किती? हाफ. सांगा व्हॉट इज हाफ ऑफ 7,600 डिवाइड बाय 2 ना? किती आले? 3,800. दोघांना सेम सेम येईल ना. या नेट प्रॉफिट मुळे कॅपिटल काय होईल? वाढेल. मग कुठे येईल कॅपिटल अकाउंटच्या? क्रेडिट. बाय नेट प्रॉफिट. किती अमाऊंट? 3,800. मग आता याची सम करायची, बेरीज करा. किती झाले पहा बरं. 17 आणि 3 20 21 21,300. बरोबर का? इकडे पण सेमच ना. बरं 21,300 पुन्हा तेच ना. 21,300. याला काय नाव देतो रे आपण? आणि हा बॅलन्स आपल्याला कुठे शो करायचा? कुठे शो करायचा? बॅलन्स शीट मध्ये कोणत्या साईडला? 21,300. इथे लिहितो मी काय? पार्टनर्स. पहिला कोण? मिस्टर दुर्गेश. किती आले होते? 21,300. दुसरा कोण? किती आले? दोघांचे मिळून किती झाले रे? 42,400. आता आपल्याला हे बॅलन्स शीट काय करायचंय? क्लोज करायचंय. सांगा मग आता याला मी अननेसेसरी लाईन रिमूव्ह करतोय आणि आता हे बॅलन्स शीट आपण काय करणार आहोत?
क्लोज करणार आहोत. पहिली अमाऊंट 2500 आहे. ओके, पहिली अमाऊंट 2500 आहे. ठीक आहे, एक ओळ आणखी रिमूव्ह करून टाकतो म्हणजे ते व्यवस्थित दिसेल. ओके, आता दिसतोय का फुल व्ह्यू? सांगा पहिल्यांदा ॲसेट साईड. ॲसेट साईडमध्ये मी बेरीज करतो. डायरेक्ट सांगा 23,750 अधिक 9,900 अधिक 9,000 अधिक 14,500 अधिक 600 अधिक 12,000 अधिक 1,200 किती झाली बेरीज? 70,950 70,950. लायबिलिटी साईड सांगा बरं. 42,600 42,600 अधिक 350 अधिक 14,500 अधिक 3,500 अधिक 10,000 किती झाले? अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. मित्रांनो, जर तुम्ही आन्सरला वेल प्रेझेंट केलं, चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन दिलं, चांगल्या पद्धतीने त्याला अक्षर काढलं, तर तुम्हाला हा प्रॉब्लेम 15 पैकी 15 मार्क देऊ शकतो. ओके, आणि 15 मार्काचा प्रॉब्लेम म्हणजे साधारणपणे 30 ते 35 मिनिटामध्ये तो आपला सोडून व्हायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच उदाहरणे आणखी पाहिजे असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.